चला काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमाच्या बद्दलची आज आमची माहिती आपल्याला देण्यासाठी आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेली आहे। आम्ही महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा क्षेत्रामध्ये आमचे प्रभारी आता नेमलेले आहेत आणि त्यांना 2-3 दिवस ते त्या भागात राहून या जिल्ह्यातील त्या लोकसभा क्षेत्रातील आत्ताची स्थिती काय आहे, कुठं काय लॅकुना आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन 15 ऑगस्टच्या पहिले ती सगळी माहिती प्रदेशला ते देतील आणि 16 तारखेला त्याच्यावरची प्रदेशची कोरची बैठक होऊन या लोकसभा क्षेत्राच्या बद्दलचं पूर्ण डिटेल त्या ठिकाणी घेऊन पुढची भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट करू। एक दुसरं आम्ही पदयात्रेचा एक कार्यक्रम 16 ऑगस्टच्या नंतर आम्ही जाहीर केलेला आहे। AICCच्या माध्यमातून जो प्रोग्राम प्रदेशला आला त्याच्या माध्यमातून राहुल गांधीजी पण स्वतः गुजरातपासून तर नॉर्थ ईस्टच्या भागापर्यंत त्यांची पण एक पदयात्रा 16 ऑगस्टच्या नंतर त्यांची पण सुरू होत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रातही सुद्धा आम्ही 6 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे। पूर्व विदर्भामध्ये मी स्वतः राहणार आहे आणि त्या भागातले आमचे सगळे आजी माजी आमदार मंत्री सगळे त्या ठिकाणी सहभागी होतील। पश्चिम विदर्भामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ते त्याचं नेतृत्व करतील। पश्चिम महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब नेतृत्व करतील। मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाण साहेब त्या ठिकाणी नेतृत्व करतील। उत्तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात करतील आणि मुंबईमध्ये वर्षा गायकवाड आणि त्यांची सगळी टीम आणि कोकणामध्ये ही सगळी पदयात्रा झाल्यानंतर कोकणामध्ये आम्ही सगळे नेते त्याच्यामध्ये सहभागी होऊ आणि प्रत्येक जण एक जिल्हा सांभाळून जास्त गेला म्हणजे 2-2, 3-3 लोकांना येईल आणि त्यामुळे कोकणामध्ये सगळे सामूहिक पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी पदयात्रा करायचा निर्णय केलेला आहे। हा 31 ऑगस्टच्या आत या सगळ्या पदयात्रा संपवायचा असा एक प्लॅनिंग आम्ही ठरवलेलं आहे। दुसरं सप्टेंबर महिन्यामध्ये विशेष करून गणपती आणि दुर्गाजी हा जो सणाचा काळ येणार आहे त्याच्यात सगळा वेळ ॲडजस्ट करून आम्ही सण बघून त्याच्यातली गॅप कशी तयार होते आणि त्याच्यामध्ये बस यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे नेते एकत्रित जाऊन आम्ही करायचा निर्णय केलेला आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जी सध्यातली जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये विशेष करून राजकीय परिस्थिती मग राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो या सरकारचं पोलखोल या माध्यमातून करण्याचा एक निर्णय आम्ही केलेला आहे। मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, विकासाच्या दृष्टिकोनातून सरकार सांगते की आम्ही विकासासाठी एकत्रित आलेलो आहोत। अशा वेगळ्या वेगळ्या कोणता विकास यांचा आहे, यांचा विकास स्वतःचा आहे की जनतेचा आहे, हे सगळे लोकांपर्यंत मांडण्याचं काम ही भूमिका या सगळ्या दौऱ्यामध्ये केली जाणार आहे आणि या पद्धतीचा एक कार्यक्रम काँग्रेस पक्षाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार केलेला आहे। राहुलजी तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत कारण की आता मी काही दिवसांची चर्चा आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये काही निवडणुका होण्याची शक्यता आहे। बघा निवडणुका केव्हा लागतील याच्यासाठी नाही, आज जी काही परिस्थिती केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने जी निर्माण करून ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये भय आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जी काही सरकारची निर्मिती झालेली आहे आणि त्याचे परिणाम संविधानिक व्यवस्थेवर, त्याचे परिणाम शेतकऱ्यांवर कसे चाललेत, त्याचे परिणाम तरुणांवर कसे चाललेत,
आणि गरीब माणसाचे प्रश्न ज्या पद्धतीने निर्माण झालेत, या सगळ्या प्रश्नाची काळजी काँग्रेस पक्षाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत संवाद साधणं आणि लोकांना या सरकारची वस्तुस्थिती मांडणं एक काँग्रेस पक्ष म्हणून ही आमची जबाबदारी आहे, एक विरोधक म्हणून आमची जबाबदारी आहे. ते काम आम्ही करू. वन बाय वन. मूळ प्रश्न तो नाही आहे. प्रत्येक पक्षाला आपली आपली भूमिका मांडायचे अधिकार आहेत. त्यामुळे सामूहिक जेव्हा वर्जमूळ सभा घ्यायची असतील त्यावेळेस आम्ही सगळं एकत्रित करू. पण प्रत्येक पक्षाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते आपल्या आपल्या पक्ष पद्धतीने ते वाढवतात. ज्या नेत्यांची तुम्ही 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आढावा घेण्यासाठी नियुक्ती केला आहे, या माध्यमातून एक दिसते की महाविकास आघाडीमध्ये 2 पक्षांमध्ये फूट पडली, त्यानंतर मात्र काँग्रेस पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे का, असं या ठिकाणी पाहिलं. महाराष्ट्र तसंही हा काँग्रेस विचाराचाच राहिलेला आहे. मधल्या काळामध्ये कुठेतरी आमच्या चुकामुळे आम्ही मागं पडलेलो होतो. पण आता पुन्हा लोकांचा विश्वास हा काँग्रेसवरच पुन्हा निर्माण झालेला आहे आणि जिथं मूळ पक्षच महाराष्ट्रामधला काँग्रेस असल्यामुळे आम्ही कुठल्या पक्षामध्ये काय फूट पडली आहे म्हणून नाही, पण भाजपने जे काही हुकुमशाहीचं सत्तेच्या आधारावर जी काही मानसिकता निर्माण केली आणि त्याचा परिणाम सर्वसामान्याला भोगावं लागलं, त्यामध्ये संविधानिक व्यवस्थेचे तिंतिरा वाजवण्याचं पाप यांनी केलं. ही काँग्रेसची जास्त जबाबदारी जाते की ह्या सगळ्या व्यवस्थेला कसं वाचवता येईल आणि म्हणून काँग्रेस पक्ष त्या ताकदीनंच लोकांमध्ये जाऊन लोकांना वस्तुस्थिती मांडण्याचं काम करणार आहे. म्हणून कुठल्या पक्षामध्ये फूट पडली म्हणून आम्ही या ठिकाणी या पद्धतीची भूमिका घेतो त्याचा असा अर्थ होत नाही. तुम्ही जे बस यात्रा म्हणताय नक्की बस यात्रा म्हणजे काय आहे? कुठून जाणार, लोकांना भेटणार, आम्ही त्याचे रूट आम्ही आता तो रूट आम्ही जाहीर करणार आहे. त्याला तो रूट आम्ही 31 ऑगस्टच्या पहिलेच आम्ही तो रूट सगळा जाहीर करू. तो आपण माध्यमालाही सांगू आणि खालच्या पातळीवर. इंडियाची बैठक आहे 31 आणि 1 त्याची तयारी ऑलरेडी अशोक चव्हाणांना होती. असं असतं म्हणजे प्रमुख नेते पदयात्रा कशी केली? 2 गोष्टी आहे. आम्ही ही पदयात्रा करतो आहे ती 16 ऑगस्ट नंतर करतो आहे. 16 ऑगस्ट नंतर राहुलजी पण पदयात्रा चालू करणार आहेत. याच्यामध्ये जे काही वेळापत्रक आम्ही जे ठरवू, कारण की 31 ऑगस्टला तर त्याचे काही लोक त्या तयारीला राहणार, कारण मुंबईची टीम आम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये घेतलेली आहे. 3 लोक मुंबईतली आहेत. अशोक चव्हाण त्यांचे अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे आम्ही बनवलेले त्यांना. त्यामुळे जी काही मिटिंगा ज्या दिवशी मुंबईला त्या विषयावर राहतील त्या दिवशी अशोक चव्हाण साहेब येतील. पण आखरी जे काही संघटनात्मक काम आम्हाला करायचं ते आम्ही करूच. काँग्रेस पक्षाची आग्रहाची भूमिका आहे की मेरिट बेसवर काँग्रेस पक्षाची आग्रहाची भूमिका आहे. मतदारसंघाचा जो दौरा आहे तो दौरा त्याच्यामागची कारण काय आहे? निवडणुकीची तयारी म्हणून जात आहे की सहज आढावा घेण्यासाठी? कारण याच्यात मित्र पक्षांचे सुद्धा मतदारसंघ असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक मित्रपक्षाला आपल्या पक्षाला मजबूत करायचे अधिकार आहेत. कुठेही तो बंधन नाही. त्याच्यामुळे ती काही अडचण नाही. पण या सगळ्या याच्यानी काँग्रेस पक्षाची मजबूती कुठल्या कुठल्या भागामध्ये काय आहे, तिथल्या कार्यकर्त्यांचं तिथल्या नेत्यांचं मत काय आहे ते पक्षापर्यंत माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून स्थानिक पातळीवर ही सगळी मंडळी आमची जाणार आहे. त्यांना आम्ही परवाच प्रोग्राम जाहीर केलेला आहे. सगळ्या जबाबदार आणि सगळ्या मोठ्या नेत्यांना आम्ही ही जबाबदारी दिलेली आहे. एकाला 2-2 लोकसभा क्षेत्र आम्ही दिलेले आहेत आणि त्याची माहिती येत्या 5-6 दिवसात येतील. 14 तारखेच्या आत ही माहिती आम्हाला मिळेल आणि 16 ऑगस्टला कोरची बैठक घेऊ. त्यामुळे आम्ही आमच्या जे महाविकास आघाडी त्याच्यामध्ये कुठला मतभेद नाही आणि उद्या एखादी जागा सुटल्या तर आमची ताकद आमच्या सहकाऱ्यांना प्राप्त व्हावी अशा पद्धतीचा तो दृष्टिकोन आमचा त्याच्यामध्ये आहे. काँग्रेस पक्षाने मेरिटच्या आधारावर जागा वाटप झाली पाहिजे असा आग्रह अनेक वेळा धरला आहे. काँग्रेस पक्ष या पदयात्रा किंवा या सगळ्या गोष्टी करून 2 जे पक्ष आहेत
फुटलेले पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आपलं मेरिट वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आहे. मी अनेकदा सांगतो आणि आताही सांगतो आणि आताच उत्तर दिलं की महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचाच बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तो राहणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ताकद वाढवायचं कारण नाही, आम्हाला फक्त लोकांपर्यंत जायचं आहे आणि ते संघटनात्मक आम्ही जाऊ. एक मुद्दा असा आहे की जी चर्चा आहे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात एकत्रित सभा होणार आहे का? कारण की वैद्यपूर सभेनंतर तिन्ही पक्षांची एकत्रित सभा होणार होतील ना, निवडणुकीच्या काळात त्या तिन्ही सभा एकत्रित होतील. आता राहुलजी 31 तारखेला मुंबईला येतील. आम्ही एक प्रस्ताव त्यांना दिलेला आहे. काल अशोकराव चव्हाण साहेब, विरोधी पक्षनेते आणि आमचे कार्याध्यक्ष नसीमबाई काल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेटले आणि ज्या एका तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात राहुलजींचा जो विजय झाला, मी अनेकदा सांगतो की गोऱ्यांच्या विरोधातही गांधी जिंकले होते आणि आता या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधातही गांधी जिंकलेत आणि पहिल्यांदा राहुलजी त्याच्यानंतर महाराष्ट्रात येतील. तर त्यांचं एक मोठं स्वागत, सत्कार आणि त्यांचं वेलकम आम्ही महाराष्ट्रात करायचा एक निर्णय केलेला आहे. आम्ही त्यांना काल खरगे साहेबांना एक प्रोग्राम पण दिलेला आहे की वेळ मिळाली तर टिळक भवनला मोठं स्वागत त्यांचं करायचा आम्ही निर्णय केलेला आहे. तर आता तो प्रोग्राम यायला आहे. पण राहुलजी 31 तारखेला मुंबईत जेव्हा येतील तर त्यावेळेस त्या पद्धतीची तयारी पण आम्ही करतो आहे. त्यामुळे ह्या तानाशाह प्रवृत्तीचं वास्तव्य राहुलजींच्या मुखातून देशाच्या जनतेला कळावं आणि ते मुंबईतून कळावं, हा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत. एक मिनिट, मराठी होतं. बघा, आमचं संघटनात्मक लॅकुना जो काही आमचा आला त्याच्यातलं आमचं नुकसान झालंच आहे, ते आम्हाला नाकारता येईल. मला एक गंमत वाटते या राज्याच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांची. मी विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्षाला विचारलं की अजितदादाबरोबर किती आमदार आहेत. उत्तर दिलं का विधानसभा अध्यक्षांनी? पण राज्याचे मुख्यमंत्री का राज्याचे उपमुख्यमंत्री दोनही सांगतात की आमच्याजवळ 210च्या वर आमचा जो बहुमत आहे. मग विधानसभा अध्यक्षाला ते सांगायचं पाहिजेच ना, कारण की मी सांगितलं की राज्याच्या जनतेला हा प्रश्न पडलेला आहे की कोण कुठं आहे आणि हे राज्याच्या जनतेला आणि आम्हाला आमचा समजण्याचा अधिकार आहे. पण सरकार का लपवतं? कुठलं बहुमत आहे? भय आणि भ्रष्टाचाराने मिळवलेल्या बहुमताचं उल्लेख ते करू शकत नाही, तर या पद्धतीच्या बहुमताचं काय काम आहे? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की यांचा जो कुठलं बहुमत आहे, आणि मी विचारला प्रश्न विधानसभेमध्ये, नाही विचारला असता आम्ही चूप राहिलो असतो तर आम्ही दोषी असतो. ज्या ठिकाणी प्रश्न विचारायचा तिथं आम्ही विचारलेलं आहे. सरकार काय लपते आहे, काय लपवत आहे सगळं. आणि महाराष्ट्रातलं जो शाहू फुले आंबेडकरांचा वारसा प्राप्त असलेल्या महाराष्ट्रामध्ये हे पाप BJP पुरस्कृत का करते आहे, हा प्रश्न राज्याच्या जनतेसमोर पडलेला आहे. त्यामुळे हा बहुमत जे आहे हे कोणतं बहुमत आहे ते तर एकदा आम्हाला स्पष्ट केलं पाहिजे. शरद पवारांबद्दल तुम्हाला संभ्रम आहे का? कारण काही चर्चा अशा आहेत की राष्ट्रवादी संभ्रम काय म्हणतात? काल त्याने पत्र लिहून ते म्हटलं की आमचा पक्ष फुटलेला नाही. ते त्यांनी काय पत्र लिहिलं, त्याच्या मागचा काय उद्देश आहे, आणि आम्ही वारंवार काँग्रेसकडून सांगितलेलं आहे की त्यांच्या पक्षात काय चाललेलं आहे त्याच्यावरचं प्रतिक्रिया द्यायचं आम्हाला काही कारण. नाना भाऊ, एक गोष्ट पाहायला मिळाली की ईडीची बैठक मुंबईत आहे, त्या आधीच अविश्वास प्रस्ताव होता आणि एक बिल होता. ते बिल मात्र राज्यसभेत पडलं आहे आणि त्या दरम्यान इंडियाची ताकद आता त्या सभागृहामध्ये पाहायला मिळते. इकडे बैठक आहे, तिकडे वेगवेगळे लोक आपले आपले विचार मांडणे चालू आहे. मग तुम्ही कसं म्हणतात की राहुल गांधी सांगितलं नाही इंडियाची, ते तर यायच्या आधीच काय झालं? बघा, इंडियाची काय परिस्थिती आहे. एकीकडे जगातला सगळ्यात शक्तिशाली पक्ष म्हणजे भाजप आहे असं आपलीच पाठ आपणच ठोकणारे भाजपचे आणि देशाचे नरेंद्र मोदी आपण पाहतो आहे. त्यांना ज्या पक्षाने कधी खासदारकी लढली नाही
अशाही पक्षाला त्यांनी NDAमध्ये घेतलं. या महाराष्ट्रातले 2 पक्ष होते, एक विनय कोरेचे आणि एक दुसरा बच्चू कडूचा. अशा पद्धतीचे जे काही कृत्रिम NDA निर्माण करण्याचा जो प्रयत्न होत आहे, तर भाजप किती इंडियाला घाबरलेली आहे, म्हणजे इंडियाला NDA किती घाबरलेले आहे हा समजतं. त्याच्यामुळे आमचे 2 कमी होतील की आमचे 5 वाढतील हे आज आम्ही नाही सांगत. सगळं त्याला कोणाच्या मनात काय आहे, पण राहुल गांधींचा विश्वास आणि राहुल गांधींचा जो आत्मविश्वास आणि जनतेचं राहुल गांधींच्या बद्दलचं असलेलं प्रेम, या सगळ्या अन्याय व्यवस्थेतून हिंमत न हरणारं एक व्यक्तिमत्व राहुल गांधीच्या रूपानं देशातली लोक बघतात आहेत. त्याच्यामुळे जनतेचा आशीर्वाद ज्या व्यक्तीच्या मागं असतं त्याचाच विजय होतो आणि राहुल गांधीच्या नेतृत्वात विजय होणार आहे, हे काही लपलेलं नाही आहे. काल आपण पाहिलं की राजस्थान सरकारची जाहिरात होती की 50 जिल्हे निर्माण केलेले आहेत. महाराष्ट्र सुद्धा नवीन जिल्हे तयार करावे अशी बातमी आहे. काँग्रेसची काय भूमिका आहे? झाले पाहिजेत, जिल्हे निर्मिती झाले पाहिजे, काही तालुका निर्माण झाले पाहिजे, त्याला काही अडचणीचा भाग नाही आहे. कारण की अख्री पॉप्युलेशन आणि लोकांना खूप दूरपर्यंत जावं लागतं आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर जसं आता सरकारने जिल्हाधिकारी कार्यालय उघडले, आता काही ठिकाणी प्रांताला अजून एक प्रांत ऑफिस बनवलं, जे गावं गैरसोयीचे आहेत ते इकडे तिकडे जोडण्याचं संख्याबळ करण्यासाठी. असं जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. तात्पुरती व्यवस्था निवडणुकीच्या तोंडावर केली नाही पाहिजे. कारण की ज्यावेळेस पहिल्यांदा युतीचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा नवीन तालुका नाही नेमल्या, नायब तहसीलदारला एक टेबल देऊन टाकला, तो 2 दिवसातून तिथं जाऊन बस आणि एक क्लार्क दिला, तिथं लोकांची गैरसोय झाली. पण निवडणुकीच्या तोंडावर असं कुठलंही पाप आता करू नका. लोकांना हे समजलेलं आहे. तुम्हाला जिल्हे घोषित करायचे आता केलं पाहिजे, त्याची व्यवस्था केली पाहिजे. जनतेला त्रास होता कामा नये अशा पद्धतीच्या व्यवस्था केल्या पाहिजेत. जसं राजस्थानमध्ये निवडणुकीला वेळ होता, तरी राजस्थान सरकारने, अशोक गहलोतच्या सरकारने त्या ठिकाणी जिल्हे निर्मित केले. आरोग्याचा कायदा आणला, शिक्षणाचा कायदा आणला, 10 लाखापर्यंतचं आरोग्य मोफत व्यवस्थेमध्ये करून देण्याचं त्या ठिकाणी बजेट प्रोव्हिजन केलं. महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्थेसाठी फक्त 1.5% बजेट प्रोव्हिजन आहे. सगळे शासकीय आरोग्य व्यवस्था हे आजारी पडलेले आहेत. तर त्याच्यामुळे असं निवडणुकीच्या तोंडावर, कारण की मागचं फडणवीसाच्या सरकारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर घोषणा झाल्या. शिक्षकांना सांगितलं तुम्हाला आम्ही अनुदान दिलं, याला सांगितलं आपल्या पोलीस पाटलाला तुम्हाला दिलं, होमगार्डाला सांगितलं, असं अनेक लोकांना त्यांनी हे केलं आणि बजेट प्रोव्हिजनच केले नाही. कुठलं कॅबिनेटमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ती फाईलच आली नाही. ज्या पद्धतीचा दिखावा करण्याचं काम त्या काळात केलं, आता केलं तर आता लोक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार. मल्लिकार्जुन खरगे यांची अशोक चव्हाण आणि वडेट्टीवार यांनी भेट घेतलेल्या आगामी काळामध्ये राज्यातील पक्ष संघटनेत काही बदल होऊ शकतात का? कोणी सांगितलं? चर्चेत हो, तुम्ही चर्चेत होते का? नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या दरम्यान एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये वेगळ्या विदर्भाच्या बाबत त्यांनी लिहिलं होतं आणि त्यांनी वेगळा विदर्भ प्रोग्राम सही केली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही भूमिका वेगळ्या विदर्भाची असणार आहे. एक बघ, खोटं आश्वासन आम्ही देणार नाही. खोटारडा हा आमचा पक्ष नाही. भाजप हा खोटारडा पक्ष आहे. त्याचं वेगळा विदर्भ असेल, टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा झालेली होती, तेही सगळं खोटारडं झालं. त्या खोटारड्या लोकांचं नाव घेऊन आम्हाला कशाला खोटारडं बनवायचा प्रयत्न करतात? मला एक कळत नाही की ही बातमी कोणी पेरली, मला त्याची माहिती नाही. त्याला कुठून माहिती मिळाली, कोणी छापलं हे मला माहिती नाही. आणि असं झालंच नाही तर त्याला सांगायचं काय? आणि FDचं आता तुम्ही लोक व्यवहारात राहता, FD मॅच्युअर झाली तर तिला आपण बँकेतच ठेवतो का? तर तिला काढून पुन्हा रिन्युअल करतो? नाही, माझा प्रश्नाचं उत्तर मला ज्या कोणी ऐका ना, मला एक बघा,
काँग्रेसला बदनाम करून त्यांना काही फायदा होत असेल तर बिलकुल केलंच पाहिजे. आणि मी सांगितलं की काँग्रेस हे बदनाम होऊ शकत नाही. आणि नानाला केलं तर नानाला, उलटे केलं सरळ केलं तर नानाच राहतो. त्याच्यामुळे ज्याला छापायचं त्यांनी छापा, पण वस्तुस्थितीला घेऊन तर छापलं पाहिजे. या पद्धतीनं काँग्रेस पक्षाला आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी फायदा आमचाच आहे, नुकसान काहीच नाही. ज्याचं आमचं काही संबंधच नाही, ज्या व्यवस्थेचा आमचा संबंध नाही, त्याही गोष्टी तुम्ही छापत असाल आणि दाखवत असाल तर दाखवा. आम्हाला त्याला काही, आम्ही तर कोणावर हक्कभंग आणायचं नाही करणार. विधानसभेत सांगितलं की काही मीडिया चुकीचं दाखवतात, पोरं परीक्षा कुठंच घोटाळा झालेला नाही ते खोटं दाखवतात माध्यमं, आम्ही हक्कभंग आणू असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या रेकॉर्डवर आणलं. आम्ही नाही म्हटलं कधी की आम्ही एखादा पेपरवाला खोटीचा छापला तर म्हणून त्याला हक्कभंग आणू किंवा माध्यमावर आणू. आता ज्याला या पद्धतीचं पाप करायचं असेल तर त्यांनी करावं. ज्या गोष्टी घडल्याच नाही, ज्या घडलेल्या नाही गोष्टीला त्याला सांगायला निघाले असतील तर ठीक आहे, त्यांना लकला बसो. पण मला कोणाच्या बद्दलचा द्वेष करायचा नाही. कोणी काय छापायचं छापा, कोणाला दाखवायचं ते तुम्हाला तेव्हा अधिकारात आहे चौथा स्तंभाला. पण वस्तुस्थितीला घेऊन सगळं केलं तर मला असं वाटतं की चौथा स्तंभची भूमिका एकदम स्पष्ट आहे. पार्टी की क्या रणनीति है पूरे महाराष्ट्र में? आप लोग विचार सरकार की रणनीति तैयार कर रहे हैं, क्या रणनीति होगी? महाराष्ट्र के 48 लोकसभा के लिए हमने हमारे प्रभारी उनको डिप्यूट किए गए हैं. और प्रभारी ये सिर्फ उनको 7 दिन के अंदर इनको वहाँ की विधानसभा न्याय पूरी स्थिति को वो अवगत कराएंगे. 15 तारीख के पहले वो प्रदेश को पूरा रिपोर्ट सादर करेंगे. 16 तारीख को हमारी कोर की बैठक होगी. उसमें हम उस लोक पार्लियामेंट क्षेत्र में क्या कौन सा लैकुना है, क्या तकलीफ है, वो बात को समझेंगे. और पार्टी वहाँ पर उसी ताकत के साथ मजबूती से खड़ा होना चाहेगी और उसकी पूरी कांग्रेस की तरफ कोशिश करेंगी. 48 जगह में काम करते समय जो भी हमारे अलायंस में जगह छूटेगी तो वहाँ पर हमारा जो साथी रहेगा उसको उसकी हमारे ताकत का फ़ायदा हो, ये भी उद्देश्य उसके पीछे रहेगा. एक दूसरा, राहुल जी गुजरात से नॉर्थ ईस्ट तक उनका मेघालय तक उनकी जो पदयात्रा सेकंड टप्पे की शुरू होने वाली है, उस जब वहाँ पे यात्रा शुरू होगी राहुल जी की, तब महाराष्ट्र में भी हम लोग हमारी पदयात्रा करने का हम लोगों ने एक प्लान किया. AICC ने हमको ये प्रोग्राम दिया है. और वहाँ पर मैं खुद पूर्व विदर्भ में करूँगा पदयात्रा. पश्चिम विदर्भ में हमारे अपोजिशन लीडर विजय वडेट्टीवार करेंगे. उत्तर महाराष्ट्र में बाला साहब थोरात करेंगे. मराठवाड़ा में अशोक चौहान जी करेंगे. और पश्चिम महाराष्ट्र में पृथ्वीराज चौहान जी करेंगे उसका नेतृत्व. और बम्बई में वर्षा गायकवाड़ करेंगी. और कोंकण के एरिया में सभी नेता हमारी पदयात्रा खत्म इधर से होने के बाद कोंकण में हम सब लोग मिलके वहाँ जाएंगे. ये हो गया हमारा पदयात्रा का प्रोग्राम. ये यात्रा खत्म होने के बाद हम लोगों की बस यात्रा शुरू होने वाली है. और बस यात्रा में हम पूरे महाराष्ट्र के हमारे सभी नेता साथ में रहेंगे. और हर जगह हमारी सभाएं होंगी. हम लोगों से बातें करेंगे, लोगों की तकलीफें सुनेंगे, सरकार की, केंद्र सरकार की और राज्य सरकार की खामियां लोगों तक पहुंचाएंगे. और ये सरकार कैसे किसान विरोधी है, ये सरकार कैसे युवाओं के विरोध वाली है, कैसे गरीबों के विरोध वाली सरकार है, कैसे ये लोकतंत्र को ख़त्म करना चाहती है, इस बारे में हम लोगों से संवाद बनाएंगे. और मुझे लगता है कि एक बड़ा परिवर्तन महाराष्ट्र में अपने को आने वाले दिनों में इस यात्रा के बाद देखने मिलेगा. सर, लेकिन 48 सीटों पर आप कह रहे हैं कि पूरे महाराष्ट्र में आप लोग पदयात्रा करेंगे, तो आपके जो अलायंस पार्टनर हैं उनको विश्वास में लिया गया, क्योंकि इससे संभ्रम निर्माण होगा. आप भले कह रहे हैं उससे फायदा मिलेगा, लेकिन संभ्रम की स्थिति बनेगी क्योंकि कई दिनों तक पदयात्रा चलेगी, तो उसको कैसे मैनेज करें? देखो, मैंने आपको शुरुआत में कहा और हमने आपको जब बताते समय कहा कि सभी पार्टियों को, हमारे साथी पार्टियों को अपने अपने पार्टी की ताकत बढ़ाने का अधिकार है. इसलिए इसमें कोई हमारे में डिस्प्यूट नहीं आएगा.
हम लोग मिल के ही काम करने वाले हैं, लेकिन हमारी कांग्रेस महाराष्ट्र में कांग्रेस बेस पार्टी है और विचारधारा भी कांग्रेस की जो शाह फुले अम्बेडकर विचारधारा है वो महाराष्ट्र की विचारधारा है, और इसलिए हम जो लोगों के पास जाने से हमारे साथी दलों को भी फायदा होगा और हम करेंगे और उनको कोई तकलीफ नहीं होगी। सर, एक सवाल ऐसा है कि पीआरएस जैसे अभी जो विधायक पक्ष जो है अभी उन्होंने छलांग लगाई है, तो ऐसे में जो कांग्रेस पक्ष है इनको क्या क्षति पहुंचने का मतलब चिन्ह है, ऐसे नजर आ रहा है? तेलंगाना में रोज तेलंगाना पार्टी के बड़े नेता कांग्रेस ज्वाइन कर रहे हैं, तो महाराष्ट्र में हमें कोई फर्क नहीं पड़ेगा। महाराष्ट्र में उनको महाराष्ट्र भी बहुत दूर है तेलंगाना से, और इसलिए महाराष्ट्र में कांग्रेस को उसका कोई फर्क नहीं पड़ेगा, कांग्रेस को उल्टा फायदा ही होगा। सर, राहुल गांधी क्या मुंबई आने वाले हैं, जो इंडिया की बैठक होने वाली है, उसके पहले राहुल गांधी को सम्मानित करने के लिए कोई कार्यक्रम? एक तानाशाह प्रवृत्ति के विरोध में लड़ते लड़ते जो जीत राहुल गांधी जी की हुई है, उसका एक जोरदार वेलकम हम महाराष्ट्र में करना चाहते हैं। कल ही अशोक चौहान जी, हमारे अपोजिशन लीडर वडेट्टीवार जी, नसीम खान जी ने मिलकर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी के सामने ये प्रस्ताव रखा और उन्होंने उसको मान्यता दी है। राहुल जी से बात होके वो भी होगा। एक बड़ा प्रोग्राम उनका वेलकम हम मुंबई में करना चाहते हैं, और मुंबई से पूरे देश को जो भी ये तानाशाह प्रवृत्ति में उनको जो तकलीफें हुई और आगे की रणनीति देश की जनता को वो बताए, ये उसके पीछे का मकसद है। और एक बड़ा वेलकम हम मुंबई में 31 अगस्त को करना चाहते हैं। नाना, संसद में अविश्वास प्रस्ताव पर भी चर्चा चल रही है। सत्ता पक्ष के लोगों ने राहुल गांधी के न बोलने पर भी हंगामा किया। कैसी इस चर्चा को आप देख रहे हैं और सारी गतिविधियों को किस तरह से आगे बढ़ रही है? राहुल गांधी से मोदी डरते हैं, तो सत्ता पक्ष तो डरना ही है ना। सत्ता पक्ष के सभी मंत्री हो, उनके सांसद हो, तो मोदी जी से डरते हैं, और मोदी जी डरते हैं राहुल गांधी जी से। तो इसलिए वो तो राहुल गांधी जी ना बोले वही कोशिश करेंगे। राहुल गांधी जी नहीं बोले, संसद में ना आए करके उनके ऊपर झूठा एलिगेशन लगाया गया, और वो एलिगेशन लगाकर उनको 2 साल की सजा सुनवाई गई और उनका लोकसभा का सदस्यत्व रद्द किया गया। अब राहुल जी पहुंचे तो डर तो होना ही है, लेकिन राहुल जी बोलेंगे। वो कोई किसी का इनके दिए हुए संसद पद नहीं है, जनता ने दिया हुआ संसद पद है, और लोगों की भावना रखना और लोगों की बात रखना ये राहुल गांधी का स्वभाव है। मन की बात बताने का स्वभाव नहीं है। तो राहुल गांधी जनता के मन की बात बताने वाले हैं, और स्वाभाविक है कि बीजेपी के बैठे हुए सत्ता में लोग जो है केंद्र में, वो तो राहुल गांधी को डरेंगे। नाना, ये कहा जा रहा था कि जब राहुल गांधी बोलने का टाइम था तब गौरव गोगोई ने बात संसद में बोला, इसलिए ये सवाल उठ रहा है। जब राहुल गांधी को संसद में बोलना था तब गौरव गोगोई ने अपनी बातें रखी, राहुल गांधी नहीं बोले, इसलिए सवाल उठ रहा है। देखो, चर्चा शुरू है। कांग्रेस के जो समय दिया गया है, अभी भी कांग्रेस का समय बचा है। राहुल गांधी जी कब बोले, पहले बोले या आखिरी बोले, तो डिसाइड कांग्रेस पार्टी करेगी ना। तो राहुल गांधी जी जब पार्टी उनको जब समय देंगी तब बोलेंगे। तो हम लोग डेमोक्रेसी को मानने वाले लोग हैं, लोकतंत्र को मानने वाले लोग हैं। मैं नेता हूँ तो मैं ही करूँगा, ऐसा हमारी पार्टी में नहीं है। वो बीजेपी में है, वो मोदी के राज में है। को लेकर मुद्दा गरमाया हुआ है। अनुराग ठाकुर ने ये कहा कि राहुल गांधी ये बताए कि राजीव गांधी फाउंडेशन में जो चाइना से फंडिंग की गई उसका पैसा कहाँ गया। आरोप लगाया गया कि राजीव गांधी फाउंडेशन में चीन की तरफ से जो पैसा आ गया उसका इस्तेमाल किया गया। इनके पास 9 साल से अभी 10 साल, अभी पूरा चुनाव का भी समय आ गया। फरवरी में चुनाव भी लगेगा सेकंड टर्म का। 5 साल तो पहले मिले, अभी पूरा सेकंड टर्म मिला। तो इन लोगों ने जांच कर लोगों के सामने तो लाना चाहिए ना। आरोप लगाने से नहीं चलेगा। लेकिन पीएम केयर में कोरोना के समय में लोग मुसीबत में थे, और जब मुसीबत में थे उनसे लोगों से पैसे लिए गए। वो पैसे के बारे में जब हिसाब पूछा गया, माहिती के अधिकार में पूछा गया, तो प्रधानमंत्री जी ने क्या कहा कि मैं हिसाब नहीं दूंगा। राहुल गांधी जी ने कहा है, सोनिया जी ने कहा है कि हम हिसाब नहीं देंगे। नहीं, मेरी बात समझ लो, कौन क्या बोलता है उसका नहीं, हम जवाब दे रहे ना।
हमने कब बोला है कि हम हिसाब नहीं देंगे, कहाँ से पैसा है उसके बारे में कभी राहुल गांधी जी सुना, सोनिया गांधी सुना? लेकिन पीएम केयर के बारे में प्रधानमंत्री जी ने क्या बोला, हम नहीं देंगे हिसाब, माहिती अधिकारी में नहीं बैठता। चीन ने पैसा दिया है, चीन ने पैसा दिया, चीनी कंपनियों ने पैसा दिया है, कि कहाँ से पैसा है, फिर उसका हिसाब क्यों नहीं दे रहे हो? एक उंगली दूसरे तरफ करते हो तो चार उंगली तुम्हारे तरफ रहते ही है। ये हमारे मित्र अनुराग ठाकुर को आप भी बताइए, आप जीएसटी से पैसा लूटकर जो मित्रों में दिया जा रहा है उसका हिसाब देना पड़ेगा आपको। आम जनता को लूट के पैसा अपने मित्रों को दे रहे हो, आम लोगों को बर्बाद कर रहे हो, उनके मेहनत का पैसा, पसीने का पैसा अदानी को आप दे रहे हो, तो ये लोग देख रहे हैं, ये आरोप से नहीं चलेगा। तो ये अपने पाप छुपाने के लिए इस तरह के गलत आरोप लगाना, ये बीजेपी का हमेशा सूत्र रहा है, उसी आधार पे आरोप लगा रहे, वास्तविकता नहीं है। पवार को लेकर क्या एमबीए में कोई असमंजस की स्थिति है? क्योंकि कल जो लेटर दिया गया, ये कहा गया एनसीपी में कोई फूट नहीं है, एनसीपी एक है, इसको किस तरह से देखते हैं? देखो, उनके पार्टी में क्या चल रहा है हमें कोई लेना देना नहीं है, हमने स्पष्ट कर दिया है, तो वो हम उसके बारे में चर्चा नहीं करते। खत्म करो अभी। जिस तरह से भारत जोड़ो यात्रा राहुल गांधी ने शुरू की थी, उसका फायदा चुनाव में हुआ, तो कांग्रेस को लगता है कि लोगों से जोड़ने का एक अच्छा माध्यम है पद यात्रा। हम महात्मा गांधी जी के अनुयायी हैं और उसका गर्व है हमें। महात्मा गांधी जी पदयात्रा के माध्यम से ही संवाद बनाते थे और हमारे नेता राहुल गांधी जी ने वही किया और हम कार्यकर्ता हैं, हम भी यही करेंगे, तो इससे फायदा ही है। थैंक यू। और सांगितलं तर चला म्हणजे